हॅलो फ्रेंड्स, मी स्नेहल, स्मिता स्नेहल यमी किचन मध्ये आपले स्वागत आहे। सांगली जवळील नरसोबावाडीची सुप्रसिद्ध सुमधुर अशी बासुंदी आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्याच्यासाठी मी इथे 1 लिटर फुल फॅट क्रीम दूध घेतलं आहे। हे म्हशीचं दूध आहे, तर म्हशीच्या दुधाला साय चांगली येते, त्यामुळे त्याचं बासुंदी ही खूप छान अशी घट्टदार होते। त्याच्यासाठी मी इथे 1 लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे। इथे मी ॲल्युमिनियमची कढई घेतली आहे दूध आटवण्यासाठी। आता त्याच्यामध्ये मी थोडं पाणी टाकलेलं आहे। त्याच्यामध्ये मी हे 1 लिटर दूध जे आहे ते त्याच्यामध्ये टाकते। त्यातील थोडंसं दूध मी ठेवणार आहे, ते कशासाठी ते मी तुम्हाला सांगते नंतर। इथे मी जवळजवळ 1 कप दूध ठेवलेलं आहे। आता या दुधाला व्यवस्थित अशी उकळी आणून द्यायची आहे। सतत दूध ढवळत राहायचं, जेणेकरून दूध जे आहे ते खाली तळाला लागणार नाही आणि त्याला जी काही साय येईल नंतरला ती प्रत्येक वेळी अशी घेऊन ती कढईमध्ये अशी विरघळवत राहायची, जेणेकरून आपली बासुंदी जी आहे ती व्यवस्थित अशी रवाळ होते। याच्यासाठी कोणत्याही प्रकारचा आपण खवा वगैरे काही वापरणार नाही आहोत। आता मी दुधाला उकळी काढून घेते। इथे मी फास्ट गॅसवरती दूध उकळवून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता इथे व्यवस्थित अशी साय आलेली आहे। आता मी मीडियम गॅसवरती हे दूध आटवून घेणार आहे। कंटिन्यू पण असं हलवतच राहणार आहे, जेणेकरून आपलं दूध कुठे खाली लागणार नाही, करपणार नाही, याची काळजी आपण घ्यायची आहे। त्याच्यासाठी कंटिन्यू असं हे हलवतच राहायचं आहे आपल्याला। कारण ही बाजूने जी साय निघते ती अशी कालथ्याच्या साहाय्याने काढून घ्यायची आणि ती मध्ये अशी टाकायची। अजून आपलं दूध काय आटलेलं नाहीये, व्यवस्थित असं घट्ट करून घ्यायचं आहे आपल्याला। इथे 15 ते 20 मिनिटं झालेले आहे। आपलं दूध व्यवस्थित असं आटतं आहे। अजून एक 10 मिनिटं मी त्याला आटवणार आहे। आता इथे आपलं हे दूध व्यवस्थित आटलेलं आहे। आता हे मी बाजूला ठेवते आणि नरसोबावाडीच्या पद्धतीने आपण बासुंदी करतोय। त्याच्यासाठी मी आता एका दुसऱ्या कढईमध्ये पाव किलो साखर घेणार आहे कॅरमलाइज करण्यासाठी। आता मी इथे एक कढई घेतली आहे, त्याच्यामध्ये पाव किलो साखर टाकते आहे। गोडाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। इथे मी पाव किलो साखर घेतली आहे। आता ती मी मीडियम गॅसवरती कॅरमलाइज करून घेणार आहे। साखर सतत ढवळत राहायची आहे, नाहीतर मग ती खालती अशी करते। आता आपली साखर कॅरमलाइज व्हायला लागली आहे। कॅरमलाइज म्हणजे काय, ही साखर जी आहे ती आता आपली अशी वितळायला लागली आहे। ती पूर्ण वितळली आणि त्याचा असा गोल्डन कलर दिसायला लागला की समजायचं आपली साखर कॅरमलाइज झालेली आहे। तर आपण ही साखर पूर्ण अशी सतत हलवून कॅरमलाइज करून घेऊया। आता इथे आपली साखर व्यवस्थित आपण विरघळवून घेतोय। हळूहळू त्याला कलर यायला लागला आहे। साखर आहे ना ही आपण सतत ढवळत राहून विरघळवायची आहे। ह्या प्रोसेसला थोडा वेळ लागतो। आता इथे आपली ही शुगर पूर्ण वितळलेली आहे। आपलं पूर्ण व्यवस्थित असं हे कॅरमलाइज झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये ना आपण जे मगाशी मी 1 कप दूध ठेवलं होतं ना ते याच्यामध्ये टाकणार आहे, पण त्याच्या आधी आपण गॅस बंद करायचा आहे, कारण की हे दूध टाकल्यानंतरला ते उतू जाण्याची शक्यता खूप असते। त्यामुळे हळूहळू हे दूध आपण याच्यामध्ये टाकायचं आहे। जसं जसं ते मिक्स होतंय तसं ते उतू जायचे चान्सेस जास्त असतात। त्याच्यासाठी आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि नंतर पुन्हा आपण गॅस चालू करून घ्यायचा आहे। जशा त्या बुडबुड्या बंद होतील तसं आपण पुन्हा गॅस चालू करून घ्यायचा आहे आणि हे कॅरमलाइज त्या दुधामध्ये सगळं व्यवस्थितरित्या असं मिक्स करून घ्यायचं आहे। सतत ढवळत राहायचं, जेणेकरून ती साखर याच्यामध्ये व्यवस्थित अशी विरघळली जाईल। या प्रोसेसमुळे चव खूप छान येते आपल्या बासुंदीला। आता इथे आपली ही साखर सगळी याच्यामध्ये विरघळलेली आहे। आता हे आपण जे आटवलेलं दूध आहे त्याच्यामध्ये हे मिश्रण टाकून घेऊया। आता हे व्यवस्थित असं ढवळून घेऊया, व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि पुन्हा हे 10 ते 15 मिनिटं असंच आपण आटवून घेऊया। आता आपल्या बासुंदीला इथे खूप छान असा कलर आलेला आहे। आता याच्यात मध्ये आपण 1 चमचा वेलची पावडर टाकून घेऊया। वेलची पावडर नेहमी लास्टला टाकायची, जेणेकरून त्याचा स्वाद व्यवस्थित त्याच्यामध्ये राहतो। आता याच्यामध्ये आपण थोडे ड्रायफ्रुट्स टाकून घेऊया आणि अशा प्रकारे आपली ही नरसोबावाडी स्टाईल बासुंदी तयार आहे। तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।